तालुक्यातील मुगळी गावामध्ये दरवर्षीप्रमाणे आपण पाहतोय विशाळी यात्रा ही मोठ्या उत्साहाने होताना इथे दिसत आहे। भाविक भक्तांची येथे गर्दी दिसत आहे। मुगळी आणि परिसरातील भाविक भक्त येथे नदी लक्ष्मीचे दर्शन घेण्यासाठी सकाळपासून येथे येत आहेत। दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षी देखील ही यात्रा मोठ्या उत्साहामध्ये भाविक भक्तांच्या उपस्थितीमध्ये होताना दिसते। कसं वाटतंय यंदाच्या वर्षीचं हे वर्ष कसं जाईल आणि लक्ष्मीकडे काय प्रार्थना केलेली आहात या यात्रेच्या निमित्ताने? आजचा जो अथांग जनसमुदाय पाहता असं वाटतंय खरोखर ऊर भरून येतोय। प्रत्येक वर्षी यात्रा मोठ्या प्रमाणात साजरा होताना दिसत आहे। इथं भक्तांची जराही कमतरता नाही आहे। वर्षाला भक्त वाढत आहेत आणि सढळ हातानं सढळ मनानं इथं मदत करतायत। या गावची यात्रेची सुरुवात संघर्ष मंडळातर्फे झाली होती, परंतु मला खरोखर सांगावं वाटतंय आणि या तालुक्यातील नव्हे तर महाराष्ट्रातील सर्व युवकांनी एक हा आदर्श घ्यावा की या गावची जेवढी तरुण मंडळ आहेत त्या सर्वांचं कणी इथं सहकार्य आहे आणि अशाच प्रकारे सहकार्य केल्यानंतर गावचा विकास हा नक्की होतो आणि कुठलाही कार्यक्रम हा व्यवस्थितरित्या पार पडतो। हा एक आदर्श इथं ठरवून दिलेला आहे। कमिटी मार्फत विविध क्रीडा स्पर्धा, व्हॉलीबॉल, त्याच्यानंतर बैलगाडी शर्यत, घोडागाडी शर्यत, धावणे शर्यत असा विविध कार्यक्रम मंडळातर्फे आयोजित करण्यात आलेले आहेत। दरवर्षीची परंपरा अतिशय उत्साहामध्ये लोकांचे पंचकृषीतनं येतात आणि जास्तीचा उत्साह असतो। दिवसेंदिवस यात्रेचे अलोट गर्दी होत राहते आणि आपण लक्ष्मीच्या चरणी लोकांना सुख, समृद्धी आणि आयुष्यराम जगण्यासाठी आशीर्वाद त्यांच्याकडे मागतो। कमीत कमी हे 50 वर्षापासून परंपरा चालली आहे। वर्षाला वर्ष ही यात्रा वाढत चालली आहे आणि प्रसादाचा वर्षाला नाही म्हटलं तरी पण एक 20-25 किलो प्रसाद वाढत चाललेला आहे। काय वाटतं युवकांचा सहभाग देखील या यात्रेमध्ये लक्षणीय दिसतो? हो, नक्कीच। जसं सर्व ग्रामस्थांचा, गावकऱ्यांचा सहभाग आहे तसं युवक वर्गाचाही आहे। याच्यामध्ये 1-2 कमिटी आहेत। जे एक कमिटी आहे विशाल तीर्थ यात्रा कमिटी म्हणून आहे, जी ही प्रसादाची सगळी धुरा सांभाळते। एक 35 जणांचा एक संच आहे जो 2 महिने अथंग परिश्रम करून ह्या भोजनासाठी लाकूड सामान जमा करणे, बाजार करणे, इथं सत्सम गोष्टी आणि लोकांना व्यवस्थित सेवा देणे ह्या गोष्टीसाठी कार्यरत असतात। आणि दुसरं आमचं जे मंडळ आहे हे संघर्ष मंडळ आणि विविध गावातील सर्व मंडळी आहेत, हे सर्वजण मिळून विविध शर्यती, विविध स्पर्धा ह्या निमित्तानं करमणुकीचा कार्यक्रम ही एक जबाबदारी ह्या युवकांच्या मार्फत केली जाते। आणि खरोखरच ह्या लक्ष्मींचा एवढा महिमा आहे की एक छोटंसं लावलेलं रोपटं आज वटवृक्षात रूपांतर झालं आहे। त्याचा भक्तांचा अलोट महासागर इथं पाहायला मिळतो आणि देवीची खरोखरच माया ह्या आपल्या मुगळीवर आहे आणि परिसरातील पही पाहुण्यांच्यावर, सर्व पंचकृषीतील लोकांच्यावर आहे। त्यामुळं या देवीला भक्तांचा ओघ वाढतच चालला आहे आणि त्यामुळे देवीचे आशीर्वाद हे आमच्यावर, गावावर आणि सर्वांच्यावर राहावत एवढीच मी या नदी लक्ष्मी चरणी प्रार्थना करतो। खऱ्या अर्थाने ही मुगळीची जी नदी लक्ष्मीची यात्रा म्हणजे विशाळीची यात्रा होते, अनेक वर्षाची परंपरा आहे। किमान 50 वर्षाच्या पुढेही जाऊन ही परंपरा आहे। तर बाजूच्या गावाला जे हेब्बाळ गाव आहे त्या हेब्बाळ गावाला इथून हा महाप्रसाद जातो। मध्ये नदी असते, या नदीतून हा पोहत इथले जे भाविक असतात ते घेऊन जातात आणि हेब्बाळकरांना हा प्रसाद देतात। तर महिलांची लक्षणीय संख्या असते, कारण नदी लक्ष्मीची पूजा अर्चा करून आशीर्वाद घेऊन नव्या वर्षाची सुरुवात करत असतात। काय सांगाल ताई, आज विशाळी यात्रेच्या निमित्ताने तुम्ही श्री लक्ष्मीचं दर्शन घेतलेलं आहात? खूप छान वाटते। वर्षात पहिल्यांदा हा यात्रा असतो आणि आम्ही महिलांनी सगळं जमून इथं ओटी भरण्यासाठी येतो। इथली पंच कमिटी एक महिनाभर भरपूर कष्ट करतात, सगळे म्हणजे नियोजन करतात। लक्ष्मी यात्रा म्हटले की खूप आनंद होतो। या आमच्या विशाळी यात्रेची जवळजवळ मला वाटतं 50-60 वर्षापूर्वीची परंपरा आहे। या यात्रेची सुरुवात इथे एक लहान मंदिर होतं, त्यावेळी या यात्रेची सुरुवात दादूमाडिक, भैरूमांग आणि अप्पाणा धनवडे या तिघांनी या यात्रेची सुरुवात केली। त्याच्यानंतर या जवळजवळ म्हणजे इथं फक्त आंबील होत होती, आज एक लहान भांडं आंबील होते ते आज 3 क्विंटल खीर इथं शिजते। आणि खरोखरच या सर्व भक्तांच्या म्हणजे सहकार्यानं आणि सर्व गावकऱ्यांच्या आणि याला एक अनेक म्हणजे या लक्ष्मी देवीचं म्हणजे श्रद्धास्थान म्हटलं तर गुडूसची जे कर्नाटकात जे गुडूस हे गाव आहे त्या लोकांचं हे श्रद्धास्थान आहे। तिथून सुद्धा या कर्नाटकातून सुद्धा या म्हणजे मंदिराला किंवा या लक्ष्मीसाठी लोक येतात आणि अमाप उत्साहात ही यात्रा होते आणि अशीच कृपादृष्टी आमच्या गावावर सर्व भक्तांच्यावर राहावं अशी भावना व्यक्त करतो।